ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90ला बॅचचा आहे। हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली। अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। केलाय तो कोणी तोडूच शकत नाही। म्हणजे 48-72 तहाचा रेकॉर्ड तर आपला आहेच, पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाला, विरोधी पक्षनेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला। आणि तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झालात, परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झालात। आज अजित पवारांची जनसन्मान रॅली यात्रा आहे। नाशिक ते दिंडोरी मतदारसंघात अजित पवारांचा दौरा आहे। अशातच आज दादांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। त्यानंतर दादांनी एक वक्तव्य केलंय। भाजप सोबत येताना देवेंद्र फडणवीस यांनी मला मुख्यमंत्री करतो असे सांगितले असते तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच घेऊन आलो असतो, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। ते बुधवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलले होते। यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर जोरदार राजकीय फटकेबाजी करताना आपल्या मनातील मुख्यमंत्री पद न मिळण्याची सल जाहीरपणे बोलून दाखवली। त्यांनी म्हटले की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आधी मी आमदार झालो, पण दोघेही माझ्या मागून येऊन पुढे निघून गेले। एकनाथ शिंदे यांना आमदार घेऊन येताना मुख्यमंत्री करू असे आश्वासन देण्यात आले होते। देवेंद्र फडणवीस यांनी मला तसे सांगितले असते तर मी अख्ख पक्षच घेऊन आलो असतो, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले मी एकाच टर्म मध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व मुख्यमंत्री झालो। अजित पवार तुम्ही एकाच टर्म मध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहात, पण शिंदे यांचा रेकॉर्ड तुटणे शक्य नाही। सत्ताधारी पक्षातून बाहेर पडून त्यांनी विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याची हिंमत दाखवली, त्यामुळे ते पुस्तकाचे नायक बनले, असा चिमटा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना काढला। अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।